सेवा, तीर्थ सेवा हा दारवंठा म्हणजे सेवा करा. सेवा म्हणजे काय आहे? कीर्तन श्रवण करा ही सेवा आहे. आज सुधाकर दादाकडे पंगत होती की नाही? त्यांनी बोलावलं, गेलं, त्यानंतर बोलवल्यानंतर तिथे जाणं, 2 घास खाणं, ही काय आहे? महाराज ही सेवा आहे. हो, ही सेवा आहे. कारण तो प्रसाद आहे. तो काय आहे? तो आहे प्रसाद. परमेश्वराचं साक्षात दर्शन असतं ते त्याच्यामध्ये काय जेवण आहे हे पाहू नका, तो प्रसाद तुम्ही सेवन करा. म्हणजे ते एक प्रकारचं काय आहे? सेवेचा भाग आहे. इथे आल्यानंतर बसणं ही सेवा आहे. कीर्तन श्रवण करणं ही सेवा आहे. इथून घरी मुकाट्याने जाणं ही काय आहे? सेवा. हे सेवेचे प्रकार आहेत. म्हणजे भक्ती मार्गामध्ये लहान सेवा करा, मोठी सेवा करा, मध्यम सेवा करा, फळ एकच आहे, सुख. व्यवहारामध्ये श्रीमंत मनुष्य खूप कमवतो, सुख आहे का दुःख आहे तुम्ही विचार करा. मध्यम मनुष्य खूप कमवतो, सुख आहे का दुःख आहे तुम्ही विचार करा. कनिष्ठ मनुष्य खूप कमवतो, सुख आहे का दुःख तुम्ही विचार करा. शेवटी काय आहे? जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. देखे सो दुखिया, दुखिया कोई नहीं रे. जो दुखिया, दुखिया कोई देखे ओ दुखिया बाबा. दुःखी आहे आपण, दुःखी जीवन आहे आपलं. महाराज आम्ही तर हसतोय, आम्ही तर जेवण करतोय, आम्ही तर व्यवस्थित आहेत, ते तात्पुरतं आहेत. कारण संसाराचा नियम आहे, सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न लभते नित्यम सुखम, न लभते नित्यम दुःखम. कायम सुख मिळत नाही, कायम दुःख मिळत नाही. ऊन सावलीचा खेळ म्हणजे संसार आहे. विठ्ठल म्हणून या संसारामध्ये अहंकार, ममता आणि वासना या 3 गोष्टी नष्ट व्हायला पाहिजे. या 3 गोष्टी फार. 4 मित्र होते, 4 मित्र मध्यमवर्गीचे होते आणि मित्र असताना त्यांनी विचार केलाय आपण काहीतरी उद्योग करावा. ठरलं त्यांचा उद्योग करण्याचं. काय करणार म्हणे? सध्या बाजारपेठ बघा म्हणे, काय तेजी आहे, काय मंदी आहे. त्यांनी काय केलं? संशोधन केलं आणि विचार केलाय सध्या आता काय आहे म्हणे, कापसाला भाव चांगला आहे, मग असं करून आपण कापूस घेऊया. चौघांनी आपली रक्कम एकत्र केली, सर्वांचे जे पैसे असतील ते पुंजी केली आणि ती रक्कम जमा केल्यानंतर त्यांनी काही कापूस खरेदी वगैरे केला आणि कारखाना वगैरे होता, तो कारखाना बी त्यांनी त्या पुंजीमध्ये त्यांच्या पुरतं तयार केला. त्यांनी पुढे असं झालं, बजेट वाढलं गेलं, गोदामं निर्माण झाली, तिच्यामध्ये कापूस ठेवला गेला. खूप तेजी, खूप मागणी चालू आहे त्यांचं पूर्ण. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जातोय, व्यापार वाढतोय, बाहेरची कपाशी येऊ लागलेली आहेत गोदामामध्ये. जरा त्यांची परिस्थिती चांगली झाली आणि कालांतराने असं झालं की उंदर हे धुसघोस करायला लागलेत. कशामध्ये? त्या कपाशीमध्ये 1-2 उंदीर आलेले आहेत. त्यांना असं वाटलं वा मस्त आहे, कापूस आहेत ना, काही हरकत नाही आहे. 1-2 उंदीर आले. त्यांना ते मालक जे नौकर जे होते ते नौकर सुद्धा म्हणतात, मालक आम्हाला कुठेतरी स्थान द्यावं, काही हरकत नाही, जागा आपलीच आहेत, आमचं बजेट वाढलं आहे. त्यांच्याकरता गोदामाच्या आपसात त्यांनी काही असे खोल्या वगैरे काढल्यात, त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रसंग असा आहे, मालक घरी निघून जायचे 4 मित्र. नंतर असा प्रसंग निर्माण झाला पुढे, या उंदरांचा हैदोसपणा त्या नोकरांनी बघितला. त्यांनी तक्रार केली त्या 4 मित्रांकडे, म्हणे भाऊ दादा तुम्ही या ठिकाणी बाजारपेठ या ठिकाणी तुम्ही कापूस जमा केलेला आहे गोदामामध्ये, गोष्ट ठीक आहे, पण रात्री ते उंदर फार हैदोसपणा करतात, कपाशी भंग होणार, तुम्ही काहीतरी याच्यावरती मार्ग सुचवा. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. आता यांचं काय होतं, संपूर्ण 4 पार्टनर होते, सारखा पैसा जमा करायचा, सारखं एकत्र करायचं, म्हणजे करायचं काय. त्यांनी विचार केला एक मांजर घेऊया म्हणे आपण, एक मांजर वगैरे घेऊन एक मांजर घेतली. 4नी काय केलं, पैसे जमा केले, एक मांजर घेतली.
आता मांजर घेतल्यानंतर सर्वांना अधिकार समान होता. काही दिवसानंतर असं झालं, ती मांजर पाडलेली आहे. त्यांनी त्या गोदामात ती मांजर सोडली. मांजर सोडल्यानंतर उंदरं पळालेत. उंदरांना चाहूल लागली, इथे मांजर आहेत, आता आपला निभाव इथे लागणार नाही. पुढे असं झालं, ती मांजर तिथे राहू लागली आणि ती घरोघरी फिरू लागली. आता मांजराचा स्वभाव कसा आहे, हे घर ते घर, 32 घर तिला असतात. गोदामातून जायची, त्या नोकराच्या घरी जायची, तिकडे जायची, इकडे जायची, तिकडे जायची. एका बाईने काय केलं होतं, चुलीवरती मस्त दूध ठेवलेलं होतं. काय ठेवलं होतं, दूध. आता दूध ठेवल्यानंतर मांजरीचं लक्ष गेलं, मांजरीचं लक्ष दुधाकडे गेलं आणि त्या बाईचं लक्ष मांजरीकडे गेलं. आता मांजर जाणार दुधाकडे आणि बाई जाणार मांजरीकडे. दूध जरी उतू गेलं तरी बाई दुधाला नाही आवरणार, मांजरीला पाळल्याशिवाय राहणार नाही. तिने काय केलं, काठी घेतली. काठी घेतल्यानंतर मांजर पळाली. पळाल्यानंतर अशी जोरात, आपल्या भाषेत सांगू, भिन्नाट काय म्हणतो पण, अशी पाहिली, भिन्नाट जोरात अशी पाहिली. आणि अचानक काय झालं, तिने उडी मारली. उडी मारल्यानंतर तिचा पाय लचकला, जखम झाली, दुखापत झाली. काय तिला चालता येत नव्हतं, पडता येत नव्हतं. ती शांत बसून राहिलेली आहेत, बाई निघून गेलेली आहेत. हिचा गती, वेग जो होता तो मंदावला गेलेला आहे. मांजर धीरे 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 चालू लागलेली आहेत. परत ठिकाणावरती आली. आल्यानंतर 4 मित्र म्हणतात, का रे म्हणे, हिचा पाय तर लग्न झालाय, आता करावं काय म्हणे. आता मांजर आहेत म्हणे. मग म्हणे आता कोणाची आहेत म्हणे, आपली 4 मग एक काम करूया ना. त्यांनी काय केलं होतं, अगोदरच फार युक्ती केलेली होती. वाटणी बरोबर करायची, वाटणी बरोबर करायची. मग पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय. एक पाय तुमचा युवराज बाबांचा, एक पाय संजय बाबांचा, एक पाय रंगवायचा आहे अनंत महाराज, आणि एक पाय हे 4ही पाय प्रत्येकाने वाटून घेतले. कारण काय पार्टनर आहे सर्व, लेकिन हक्क सर्वांना आहे. 4ही पाय वाटून घेतलेले आहेत, चालू आहेत. कोणी काही तक्रार नाही, काही नाही. आता पाय जो होता, मागचा पाय होता, पुढचा धरा, मागचा धरूया आपण. मागचा पाय होता यांचा पाय होता. ते 3 जण काय म्हणतात, महाराज हा पाय तुमचा आहे, ही जबाबदारी तुमची. अरे म्हणे, पण नाही नाही, तो पाय तुमचा आहे, आमचा नाही. माझा पाय तो आहे, माझा पाय तो आहे. आणि म्हणतात माझा पाय तो आहे, तो पाय तुमचा आहे. ठीक आहे म्हणे. त्यांनी काय केली, महाराजांनी काय केलं, पट्टी वगैरे बांधली त्याला तात्पुरती. नंतर ड्रेसिंग वगैरे करू, डॉक्टरकडे नंतर जाऊ. तात्पुरती पट्टी वगैरे बांधलेली आहे. पट्टी बांधल्यानंतर मांजर आपापल्या कामाला लागली आहेत, हे आपल्या कामाला लागलेले आहेत. आता मांजरच ती अखेर, शेवटी तिला त्रासच व्हायचाच ना चालताना, ती लंगडीच झालेली होती ना. एक दिवशी काय झालं, परत मांजर एका घरामध्ये घुसली. आणि घुसल्यानंतर प्रसंग असा आहे, तिचा उडी मारण्याचा घात आणि त्या बाईचा येण्याचा घात एक झाला. उडी मारताना काय झालं, त्या चुलीवरून तो जो अग्नीचा स्पर्श त्या मांजराच्या पायाला झाला, त्या पट्टीला झाला. पट्टीला झाल्यानंतर पट्टी पेटली आणि पेटल्यानंतर मांजर धावली. आता कुठे धावली तुम्हाला माहिती असेल, आता मी सांगतो. ती मांजर धावले गोदामात, सर्व कपाशी जळून खाक, शिल्लक राहिलेली नाही. 4ही जण आले. म्हणे का रे बाबा, म्हणे कपाशी खाक झाली, कपाशी खाक झाली, करावं काय, करावं काय. म्हणे मांजर कुठे, मांजर. मांजरचं पाहिलं, तिला ते होती तिकडे मांजर आलेली आहे. म्हणे मांजरीने घात केला, आता करावं तरी काय. म्हणे बरं ठीक आहे म्हणे. पाय कोणाचा होता, पूर्ण 50,000 रुपये खर्च तुम्हाला द्यावा लागेल. कारण पूर्ण कपाशी आता काय गेलेली आहे, ती राख झालेली आहे. तुमच्या पायाने काय केलं, पूर्ण संपूर्ण गोदाम उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्या पायाचे पैसे, त्या राखी, त्या कपाशीचे पैसे तुम्ही आम्हाला द्या. ते म्हणतात, तुम्ही असं कसं म्हणतायत. जरी आपण 4 पार्टनर जरी असलो तरी आपले संपूर्णच कमाई एकच होती की नाही. मग आता माझ्याकडे पुंजी काही नाही, मी सर्व पैसे कपाशीमध्ये घातलेले आहेत, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही. शेवटी ते म्हणतात, ते काही नाही, तुला पैसे द्यावे लागतील. शेवटी प्रकरण गाजलं, खटला टाकला गेला, न्यायाधीशापर्यंत गोष्ट गेली. त्यांनी समस्या मांडली, न्यायाधीश आले. म्हणे तुमचा प्रश्न बरोबर आहे, काही हरकत नाही म्हणे, मला विचार करायला वेळ द्या, उद्या तुमच्या समस्येचं मी निवारण करेल. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. न्यायाधीश हुशार होते, चतुर होते, आले तिथे. सांगितलं, मांजर तुमच्या 4 जणांची बरोबर. म्हणे हो बरोबर. तुम्ही पार्टनर 4 जण. म्हणे बरोबर. म्हणे हो बरोबर. प्रत्येकाने पैसे बरोबर टाकले. म्हणे हो बरोबर. म्हणे बरोबर. प्रत्येकाने पाय वाटून घेतला. म्हणे बरोबर. म्हणे बरोबर. त्यानंतर हा जो पाय आहे, या पायाला दुखापत झाली, तो पाय यांचा बरोबर. म्हणे बरोबर. त्यानंतर त्याला चिंधी लावली यांनी, बरोबर. म्हणे बरोबर.
मग यांनी भरपाई करून द्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे जास्त आम्ही तुम्हाला सांगतोय भरपाई यांनी करून द्यायला पाहिजे, बरोबर. मग पुढचं आहे का म्हणे माझं काय आहेत म्हणे लंगडी, बरोबर आहे, बरोबर आहे. तिला चालता येत होतं का म्हणे नाही, नाही. मग तिला चालता येत नव्हतं, ती लंगडी होती. मग त्या लंगड्या पायाला त्या मांजरीला तिथे गोदामापर्यंत कोण चालून घेऊन गेला? ते 3 पाय चालून घेऊन गेले की नाही? म्हणजे याच्यामध्ये कारणीभूत कोण आहेत? 4 जण तुम्ही आहेत ना. कारण तो लंगडा पाय होता, ती जाऊ शकत नव्हती, पण त्या लंगड्या पायाला गोदामापर्यंत नेणारे 3 पाय. म्हणजे तुम्ही 3 जण कारणीभूत आहे. तुम्ही असं करा, 3 जणांनी पैसे एकत्र करा, त्यांच्याकडून काही घेऊ नका, कारण ते शांत आहेत, त्यांना चालता येत नाहीये त्या पायाला. तुम्ही त्यांना घेऊन गेले 3 पाय, म्हणून तुम्ही सर्व पैसे भरा. थोडं थक्क झालेत, खाली माना घातल्या, ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. 4 जणांना पैसा द्यावा लागला. माझा मुद्दा एक आहे, अहंकार, त्याच्यानंतर ममता आणि वासना, या तिन्हीपैकी त्या ठिकाणी ममत्व नडलं गेलं बघा. ममत्व नडल्या गेल्यामुळे त्यांना संपूर्ण त्या ठिकाणी माघार घ्यावे लागले आणि त्यांना संपूर्ण कपाशी पैसे द्यावे लागले. म्हणजे बघा, संसारामध्ये आपण आपलं म्हणत असतो हे माझा आहे, पण त्याच्या पुढचे 3 पाय जे असतात ते अहंकाराचा एक पाय आहे, एक ममतेचा पाय आहे आणि वासनेचा एक पाय आहे. म्हणजे तिन्ही पाय जर आपल्या संसारामध्ये जर असतील, तुमचा संसार गुन्ह्या गोविंदाने होणारच नाही. अहंकार, वासना आणि ममता हे 3 पाय जर तुमच्या परमार्थामध्ये असतील तर तुमच्याकडून काही होऊ शकणार नाही. चौथा जो पाय आहे शांत आहे, त्याला काही घेणं देणं, तो काही करू शकत नाहीये. तसं परमार्थामध्ये राहावं, शांत राहावं. संसारात कसं राहावं? शांत राहावं. म्हणजे शांत राहिलेला मनुष्य तो जिंकतो केव्हा आहे? शांत राहावं. भानगडी होत आहेत ना, शांत. घरामध्ये झुंपून येत ना सर्वांची समस्या सोडावं, पण शांत राहावं. आपण उद्योग जर केला तर संपूर्ण खिचडी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला भक्ती साध्य करायचं असेल जीवनामध्ये, अहंकार, ममता आणि वासना हे पुढचे 3 पाहिजे आहेत, यांना तुम्ही नष्ट करा जीवनामध्ये, तरच भक्ती साध्य होईल. आणि भक्ती शांत रूपी असणाऱ्या या अवस्थेमध्ये शांत जर राहिली तर तो परमात्मा तुमच्याकडे येऊन कोणत्याही प्रकारची लाज, तमा काही तो बाळगणार नाही आणि सर्व प्रकारचं कार्य तुमचं सिद्धीला नेईन प्रथम चरणात. सदावया भक्ती काज हो, सदावया भक्ती काज, सदावया भक्ती काज हो, सदावया भक्ती काज. नाही लाज धरित, लाज धरित नाही कोण भगवंत. साधावया भक्ती काज. काज म्हणजे काय? शरीर नव्हे, काज म्हणजे सेवा. भक्तिरूपी सेवा आपल्या जीवनामध्ये असणं फार आवश्यक आहे. भक्ती नाही कळत कुणालाच कळत नाही भक्ती. साधी वाक्य श्रीमद भागवतात सांगितली, हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्ग गहा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्य कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. भक्तीचं स्वरूप सांगितलं थोडक्यात, अगदी सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला जीवनात भक्ती करायची आहेत का? बस तुम्हाला सहज इच्छा झाली, श्रीमद भागवत कथा आहे, चला बसूया आपण. 10 मिनिटं आलेत, बसलेत, भक्ती कळाली, समाधान झालं, तुमचं सर्व जीवनातील विकार तिथे नष्ट होतात. फक्त मंडपात नष्ट होतात. विकार, वासना हे मंडपात नष्ट होते. म्हणजे भक्तीचा पूर्ण मंडप काय आहे? ही जागा आहे. भक्तीचं स्वरूप ही जागा आहे.
भक्तीचा स्वीकार या जागेमध्ये आहे. म्हणून भक्ती इथे शांत आहे. भक्ती काय आहे इथे? म्हणून भक्ती घ्यायची असेल तर इथे या. पण बाहेर जगाचा वारा लागलं की मनुष्य बिघडला. मनुष्य हे जग आहेत ना फार विचित्र आहे. संबंध, नाते, गोते, मित्र, परिवार हे फक्त जन हे सुखाचे दिल्या घे. तर दिलं तर बरं आहेत ना, नाहीतर नाराजी आहे. हो, म्हणजे व्यवहारामध्ये बघा, तुम्ही सुकृत व्यवहार करा, राजसी व्यवहार करा, तामसी व्यवहार करा, त्याच्यामध्ये घातच आहे अखेर. पण भक्ती मार्गामध्ये काय नाही. इथे संयम आहे, इथे शांती आहे, इथे क्रांती आहे, इथे विकास आहे, इथे सुख आहे. इथे काय आहेत? व्यसन नाही आहेत. इथे दृष्टिकोन चांगला पाहण्याचा आहे. इथे कसं आहे? आदर सन्मान आहे. समजा एखाद्या मंत्र्यांची पुढाऱ्यांची सभा चालू असावी, विपक्षी लोक सुद्धा असतात, प्रसंग असा असतो, लोक येताना म्हणत असतात सभा भरलेली आहे, मंत्री महोदय येणार आहेत. मग विरोधी पक्षी असल्याचे लोक असतात, माणसं बसतात का हो? ब्याद आली का? सहज आहेत ना, ब्याद आली का? तर नाही. ठीक आहे म्हणे, मी येतो अर्ध्या तासाने. तो अर्ध्या तासाने येणार आहे, तो निघून गेला. अर्थात ते महाशय आले, बसलेत सभेमध्ये, 2 शब्द बोललेत, निघून गेलेत. निघून गेल्यानंतर तो तिथे आला का हो ब्याद गेली का? म्हणे ब्याद गेली. आता ब्याद आले ब्याद गेली हा दृष्टिकोन तिथे लावा, तुम्ही तिथे लावा. कीर्तनकार आले का? कीर्तनकार रूपी ब्याद आली का? असा शब्द कधी निघाले का खिरोद्यामध्ये कोणाच्या मुखातून? नाही. पण कीर्तन झालं, ते महाराज गेले, कीर्तनकार ब्याद गेली का? नाही 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 नाही. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या लोकांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एक ठीक आहे, त्या सभेमध्ये अनेक जण काय करतात? तंबाखू सोडतील, धूम्रपान करतील, दृष्टिकोन वेगळा आहे, व्यसन करतील. पण आज आपल्या या 12व्या शतकापासून तर आज या 750 वर्षांमध्ये अजूनही असा प्रसंग कधी घडलाय काय की कीर्तनामध्ये एखादा मनुष्य दारू पितोय, एखादा मनुष्य बिडी ओढतोय, एखादा मनुष्य वाईट दृष्टिकोनातून पाहतोय? नाही नाही नाही. कारण काय? तिथे भक्तीचं स्वरूप आहे, तिथे समाधान आहे, तिथे सुख आहे, तिथे आनंद आहे. आणि ते सेवा जे करणारे आहेत ते भगवंताचे पाईक आहेत. तुम्ही जे ऐकणारे आहेत ते सर्व श्रोते भक्तजन आहेत. आणि भक्तजन आणि प्रेमदाते तुम्ही असल्यामुळे या ठिकाणी भक्तीचं असणारं खरं स्वरूप हरिनाम कीर्तन आहे, श्रीमद भागवत कथा आहेत. आणि क्रोधी मनुष्य असू द्या, बिघडलेला मनुष्य असू द्या, हे मानवा प्रापकृतस्तु सर्वदा, किती पापी मनुष्य असू द्या, किती क्रोधी असू द्या, सुदुराचारी असू द्या, किती शकुनी मामासारखा कपटी असू द्या, असा असणारा मनुष्य या मंडपात आल्यानंतर तो पवित्र होत असतो. याला म्हणतात भक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा करायची तर भगवंताची, आणि भगवंताची सेवा केल्यानंतर प्रसंग काय होतो? नाही लाज धरीत भगवंत ईश्वर साक्षात परमात्मा. असं म्हणतात ना, भगवंताची काठी दिसत नाही. दिसते का काठी? पण अनुभव आल्याशिवाय अचंबा आश्चर्य वाटत असतं ना, की नाही काहीतरी विशेष घडलं जीवनामध्ये. हे फार मोलाचं काम आहे. म्हणून जीवनामध्ये नवल वाटावं, आपलं आश्चर्य वाटावं, आपलं कार्याचा गौरव आपण करावा. तुकोबारांनी आपल्या कार्याचा गौरव आपण स्वतः केला. कवतुक वाटे कवतुक वाटे Oh,
वाटे. कौतुक म्हणजे काय? नवल. आपला अभिमान आपल्याला. माझ्या घरचं लोणचं मला आवडलं, दुसऱ्याला नाही आवडलं, काय हरकत आहे? काय घेणं देणं नाही ना. आमचे पापडे बिपडे आम्हाला पसंत आहेत, आमचं भोजन आम्हाला पसंत आहे, आमचं घर आम्हाला योग्य आहे, आमची शेती, आमचं उत्पन्न, आमचा परिवार, आमचा विश्वासनीय आहे. दुसऱ्याच्या म्हणण्याला काही हरकत नाही. तसं महाराज म्हणतात, माझी भक्ती श्रेष्ठ आहे. मी म्हणतो लोकांनी माझा गुण गौरव करावा अशी अपेक्षा नाही आहे. आणि भक्तीचं स्वरूप असं आहे, आपली भक्ती आपुली आपण, बस आपण आपला उद्धार. बंधुरेदात उद्धरेदात मनात्मानम नात्मानम औसादयत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. अर्थात आपण आपले करणारे आहोत ना, दुसऱ्याचा काही संबंध त्या ठिकाणी येऊ शकत नाही. पण माणसाला एक पटलाय, वळण पटलाय, दुसऱ्याने चांगलं म्हटलं की याची छाती फुलते. कारण स्तुती ही साखरेपेक्षा गोड आहे. स्तुती साखरेपेक्षा गोड आहे की नाही? ताई तुमच्या घरची भाजी ना, वाह, याला म्हणतात भाजी. महाराज उद्या पण जेवायला बरं का आमच्याकडे, परिणाम लगेच आहे की नाही? नसून ते काही का नसे ना, पण स्तुती ही फार योग्य आहे. लहान मुलाची स्तुती, मोठ्यांची स्तुती, कोणाची स्तुती करा, ती मनुष्याला जीवनामध्ये तात्काळ फळ देतं. मग ही स्तुती जर भगवंताची केली तर नाही लाज धरीत. लाज धरीत करावी देवाची, करावी देवाची, करावी देवाची, करावी देवाची. मानवाची वर्णन, मानवाची वर्णन, मानवाची वर्णन. कीर्ती मानवाची वर्णू नये. स्तुती अथवा निंदा बस भगवंताची करा. जनाबाईने काय केली? निंदा केली. पुष्कळभंग आहे. संतांनी स्तुती केली, सुदामदेवाने सुद्धा निंदा केली. चरित्रात शेवटचा भाग आहे, जेव्हा भगवंत दर्शन देत नव्हते, ते पहारेकरी जे होते, जे काही चोपदार जे होते, ते म्हणतात जा, भगवान कृष्ण कुठे आणि तू कुठे? अरे तुझी परिस्थिती काय आहे? भगवान कृष्ण राजा आहे, राजा. राजा बहुमान त्याला मिळाला आहे. गजानो राजा किरे झाला, गजानो राजा किरे झाला, सुवासनी बरसला, सुवासनी बरसला, सुवासनी बरसला. गड्यांनो राजागिरी झाला कृष्ण. अरे बाबा तू कोण आहे? दरिद्री ब्राह्मण आहेस आणि कशा करता आलास? राजा आहे, राजा. राजाचा अधिकार तुला माहिती नाही. टांगाटंगी केली, सुदाम बाबांना ठेवलं एका ओट्यावरती. तेव्हा थोडी निंदा केली कोणी? सुदाम देवाने. देवा मला नाही माहिती की तुझं पद वाढल्यानंतर तू बेईमान होशील. मनुष्य किती मोठा हो द्या, पण आयुष्यामध्ये मागची दिवस विसरायचं कारण नाही. परिस्थितीने किती मोठा असू द्या, पण माझं लहानपण, माझं बालपण, माझे आई बाप, माझं घर, माझं दार हे काय होतं? म्हणून असं म्हणतात ना, मातृदेव भव किंवा जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करिष्यती. आपली जननी म्हणजे कोण? ही जन्मभूमी येत नाही, हिला कधीही स्मरण विस्मरण करायचं नाही. किमान वर्षातून देवाकरता तरी आपल्या भूमीला लोक येतात. इथे आल्यानंतर आपलं मोडकं घर, ती जागा, कारण स्मरण मनुष्य भूतकाळामध्ये वावरतो. गावी आल्यानंतर इथे मी खेळत होतो 10 वर्षापूर्वी, इथे सप्ताह झाला होता 3 वेळा 4 वेळा ज्ञानेश्वरी पारायण झालं होतं. मी तिथून इथे येत होतो. आमचे नेमादादा काही दिसता नाही, कुठे गेले काय माहिती. भुसावळला गेलं का? आता भुसावळची हवा खाताय गारवा काय गेलं. म्हणून इथं यायचो, तिथे बसायचो, तिथून परत सुधाकर दादाकडे जाऊन बसायचो. परत आपल्या गल्लीमध्ये सर्व ओळखीचे आहेत. विश्वनाथ दादा यांच्याकडे हे तर म्हणतात दूध पिऊनच जा म्हणे आता संध्याकाळी जाताना. हे प्रश्नच नाही काही. म्हणून अशा प्रकारे सर्व याच्यामध्ये काय आहे? निस्वार्थीपणा आहे, प्रेम आहे. आणि प्रेम हे भगवंताची कृपेने ते फळ मिळत असतं. म्हणजे निंदा आणि स्तुती हा भाग वेगळा नाही आहे. संसारामध्ये परमार्थामध्ये निंदा स्तुती करावी, पण भगवंताची करावी. सुदामदेवाने थोडी निंदा केली. देवा तू पहिल्यासारखा नाही राहिला, तर तुझं बजेट वाढलेलं आहे, पण तुला काय वाटतं मी भक्ती सोडेन? भक्ती सोडणार नाही. सुदामदेव निघून जात आहेत. भगवंताने जाणलेलं आहे, परमात्मा आले, चरित्र भाग वेगळे आहेत. असो, नाही लाज धरीत. पण देवाने लाज धरले का? सुदाम देवाजवळ ते भगवंत गेले, गळ्यामध्ये हात घातलेला आहे. एक दरिद्री ब्राह्मण आहेत आणि भगवान सम्राट राजा आहेत, पितांबर आहेत.
स्वरूपवान आहेत, यश श्री औदार्य गुण ऐश्वर्य 6 गुणाने परिपूर्ण आहेत, पण तरी सुद्धा लाज धरली नाही. सुदामदेवाच्या गळ्यामध्ये हात घातलेले आहेत आणि घेऊन चाललेले आहेत बघा. प्रेमाचा भंग नाही केला भगवंतानी, देवाने लाज नाही धरली. म्हणून तू माझे मन हेची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना बाबा मला नमस्कार कर. शरण जायचं असेल ना मला शरण जा. तुला जीवनामध्ये काही मागायचं असेल मलाच माग. तुला दुःख सांगायचे असेल शेजारी नको सांगू, गावात नको सांगू. तुला दुःख शेअर करायचं असेल ना माझ्या मंदिरामध्ये मला तू शरण जा.